महत्त्वाची बातमी आहे. मराठी चित्रपट महामंडळाची निवडणूक सुरू आहे आणि या निवडणुकीमध्ये मी उमेदवारी अर्ज भरून कोल्हापूरला पाठवला होता. मात्र राजकारण करून काही लोकांनी माझा उमेदवारी अर्ज भरू दिला नाही असा आरोप अभिनेता विजय पाटकर यांनी केलाय. तसंच एका मंत्र्याचा OSD मागच्या 4 दिवसांपासून कोल्हापुरात आहे आणि तो लोकांवर दबाव आणत आहे. त्या मंत्र्याला आणि OSD यांची विधानभवनातील सगळी कामे संपली आहेत का, जेणेकरून ते चित्रपट महामंडळात ठाण मांडून बसलेत असा सवाल विजय पाटकर यांनी उपस्थित केलाय. मराठी चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष विजय पाटकर सर आपल्या सोबत आहेत. विधानसभेतली कामं सोडून आणि ते सगळं सोडून जर कोल्हापुरात बसत असेल तेही मी ऐकलं. OSD बसलं आहे ते काम सोडून हे काम त्यांच्या येत नाही ना. त्यांच्या सिस्टीममध्ये हे काम येतं काय मला माहीत नाही. महामंडळाचे इलेक्शनचे कोणी उभं राहावं, कोणी उभं राहू नये, कोणाचा फॉर्म भरला जावा, कोणाचा फॉर्म भरला जाऊ नये, हे जर विधानसभेच्या कामात येत असेल तर मला माहीत नाही नवीन काय एक उघडलं असेल काय मला माहीत नाही. माझा आरोप आहे मेघराज भोसलेवर. त्याने केलं काय मला सांगा. 5 वर्ष महामंडळ बंद होतं. 5 वर्ष महामंडळ बंद होतं. गेलं 1 वर्ष प्रशासक नेमले आहेत. 7 महिन्यानंतर पगार मिळतो आहे कामगारांना. महामंडळाच्या कामगारांना 7 महिन्याने पगार मिळतो आहे. त्यांना काही पडलं नाही. इथून काही वाटत नाही आहे. क्या पगार बंद आहे. ही परिस्थिती कोणी आणली? आम्ही आणली आहे. महामंडळ आम्ही चालवत होतो का? बाहेरच्या मंडळ आम्ही चालवत होतो. तेच चालवत होतं ना. कॉल अध्यक्ष म्हणून मिरवायचे. लाजा नको वाटत त्यांना. जो मला फोन केला की माझ्या पॅनलमधनं उभा राहतो का, मी सांगितलं तो लाज वाटायला पाहिजे. तुम्हाला विचारतो आहेस काय आहे की नाही, मला काय वाटतंय की नाही. तुझ्याबरोबर उभं राहून मी काय माती खाऊ का? लोक चपलाने मारतील मला तुझ्याबरोबर उभा राहिलो तर. लाज वाटायला पाहिजे तुला. तू स्वतः उभं राहतोयस हे तुला लाज वाटायला पाहिजे म्हटलं. तर पॉलिटिकलीच जावं का सगळ्यांनी? मराठी चित्रपट सृष्टीसाठी पॉलिटिकल कुठली संस्थान करत असेल, पक्ष येऊन करत असेल, माझ्या खूप त्यांना शुभेच्छा येऊन करा. कोणी करा. आमच्या मराठी चित्रपट सृष्टीसाठी, रंगभूमीसाठी करा. मग तुम्ही का घरी बसा ना.